तसेच मित्रांनो कलम 175 उपकलम 3 म्हणजेच की 156(3) CRPCचा, जो की यापूर्वी आपण कोर्टाकडून 156(3) ची ऑर्डर घेत होतो आरोपी विरुद्ध FIR नोंद करावा म्हणून. तर आता आहे की 175(3). तर यामध्ये काय आता बदल काय केलेला आहे की थोडे फार जरा कोर्टावरती सुद्धा रिस्ट्रिक्शन्स आणण्याचा हा प्रकार झालेला आहे कायदे मंडळाकडून. कुठल्या बाबीसाठी आणि कोणत्या भविष्यातील विचारा अन्वये ही अमेंडमेंट केलेली आहे मला तर काही समजलेलं नाही. पण यामध्ये 175(3) प्रमाणे आता यापुढे जर आपण कोर्टाकडे एखाद्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करावा, FIR नोंद करावा, FIR चे डायरेक्शन्स द्यावेत अशा प्रकारची जर मागणी केली तर यापूर्वी काय होतं की कोर्ट तुमचा ॲफिडेव्हिट पाहत होतं, वाचत होतं आणि त्यानंतर प्रायमा फेसी जर एखादा गुन्हा दिसत असेल, कॉग्निजिबल ऑफेन्स दिसत असेल तर FIR चे डायरेक्शन्स कोर्ट हे देत होतं. तर आता यामध्ये अटी काय टाकलेल्या आहेत आणखी कोर्टाने काय पाहायचे की त्या फिर्यादीने ॲफिडेव्हिट दिलेला आहे का, या BNSS संहितेमधील BNSS मधील तरतुदीनुसार ते ॲफिडेव्हिट दिलेला आहे का. त्याचसोबत कोर्ट ॲफिडेव्हिट नंतर इन्क्वायरी सुद्धा करणार आणि इन्क्वायरी केल्यानंतर सबमिशन ऑफ पोलीस ऑफिसर त्या पोलिसांचं म्हणणं सुद्धा घेणार आणि हे तिन्ही म्हणणे घेतल्यानंतर जे काही अधिकार दिलेले आहेत कोर्टाला की 210 पूर्वीचा 190 सेक्शन 210 प्रमाणे, तर या तीन गोष्टी पाहणार, ॲफिडेव्हिट पाहणार, इन्क्वायरी पाहणार आणि सबमिशन पोलिसांचं म्हणणं ऐकून घेणार आणि म्हणणं ऐकून घेतल्यानंतरच जर त्यामध्ये काही तथ्य दिसले तर FIR ची कोर्ट डायरेक्शन देणार. आणखीन याच्यामध्ये एक बदल केलेला आहे 175(4) मध्ये. अशा प्रकारचीच कंप्लेंट जर एखाद्या पब्लिक सर्वंट विरोधात आली म्हणजे की लोकसेवकाविरोधात आली, लोकसेवक कोण की कलेक्टर पासून ते सगळे जे जे शासकीय नोकरीवर आहेत ते सर्वच लोकसेवक आहेत. यामध्ये न्यायाधीश सुद्धा येतात, यामध्ये कलेक्टर येतात, यामध्ये IPS ऑफिसर येतात, एकदा IAS येतात, सर्वच येतात, अगदी चपराशापासून ते सर्वच. तर अशा लोकसेवकाविरुद्ध जर एखादी कंप्लेंट आली तर यामध्ये काय करावं, तर यामध्ये सुद्धा एक बदल केलेला आहे की अशा प्रकारच्या कंप्लेंटमध्ये जर ती कंप्लेंट जर पब्लिक सर्वंटच्या अगेन्स्ट असेल, लोकसेवकाच्या अगेन्स्ट असेल तर त्या लोकसेवकाचं म्हणणं सुद्धा ऐकून घ्यायचं आहे. त्याचसोबत तो लोकसेवक ज्या कार्यालयात काम करत आहे त्यांच्या सुपिरियर ऑफिसरचं सुद्धा याबाबत रिपोर्ट मागवायचा आहे आणि अशा प्रकारचं पब्लिक सर्वंटचं मत ऐकून घेतल्यानंतर कोर्ट पुढील आदेश करू शकतं.